नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग. आज आहे रविवार आणि रविवारचा आहे ना, जेवणाचं काय बनवायचं ना हा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्यात आहे गरमी चालू. गरमी इतकी भयानक आहे ना, तर त्याच्यामध्ये चिकन खायचं म्हटलं ना तर इच्छाच होत नाही. आणि मच्छी खायची म्हटली तर विचारा परवडत नाही, कारण इतकी महाग मच्छी मिळते ना आजकाल मार्केटमध्ये. मच्छी काय आणि चिकन काय दोन्ही सुद्धा महागच आहे. आज सकाळीच मार्केटला जाऊन आलो. मार्केटला जाऊन विचार केला काय घ्यायचं, तर पापलेट घेऊन आलो होतो. पापलेट दाखवतो तुम्हाला केवढे आणलेत ते. याच्यामध्ये त्यांनी 400ला मला बोलली होती. 400 पहिले 500 बोलली. 500 नंतर मी थोडंसं बार्गेनिंग करून त्याला 400वरती आणलं. 400ला 8 पापलेट बोलली होती. 2 मी असं जरा तू कोणी लावून 2 एक्स्ट्रा टाकायला सांगितले. तर 10 पापलेट दिलेत त्याने 400ला. चला प्रगती बघा, नारळ फोडते. जमता ना तुका? काय जमता? नळाचं पाणी चालायला गेलं ना. फोडलाच गो. हा टाकलो कोणाला बाहेर. एक नंबर ग. अक्का नल काढलं ना बाहेर. फोडला तर याच्यातले काढ 5. अरे बायो, अरे काय जे मारा काटा तोड दे का रे. अन्न ट्रेनिंग चालू आहे. नारळ कसा तोडायचा ते नारळ फुटलंय देखा. नारियल कैसा तोड़ने का. खूप दिवसानंतर आहे ना आपली घरची व्हिडिओ येते. कसं आहे ना, एकतर जॉब आणि त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बनवायला आहे ना टाईम नाही मिळत. बाहेर जाऊन व्हिडिओ बनवणं आणि घरी सुद्धा बनवणं याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. कारण बाहेर गेल्याच्या नंतर आहे ना घरी यायलाच आम्हाला ऑफिसवरून एक 8 किंवा 8:30 9 वाजता त्यानंतर व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही. तर बघा, मी विचार केला की शक्यतो प्रत्येक रविवारी आहे ना घरचा एक काय ना काहीतरी एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन मी. आणि बाकीच्या दिवसांमध्ये जेवढे जमते तेवढे बाहेरच्या हॉटेल्स किंवा फास्ट फूड किंवा काही असेल बाहेरचे चांगले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या व्हिडिओला आहे ना एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया अजून काय काय तयार चालू आहे ते. पापलेट तर तुम्ही बघितले, 400 रुपयाला पापलेट आणले. 10 पापलेट खूपच महाग आहे मच्छी. लास्ट टाइम गेलो होतो मी मार्केटला कोळंबी आणायला आणि त्या कोळंबीचा भाव ऐकून आहे ना कोळंबी घेऊनच नाही. इतकी महाग मच्छी येते ना. आता गरमी आहे त्याच्यामुळे मच्छीची जी रेट्स वाढलेत ना ते खूप बेकार आहेत. म्हणजे मच्छी आणि चिकन आहे ना खायची इच्छाच होत नाही, फक्त त्यांचे रेट्स आहेत. ते खोबरा घेतलाय बारीक करून हा मिक्सरला लावायचा. कांदा याच्यामध्ये कोथिंबीर आणि काय लसूण ही एक मिरची आहे. काश्मीरी मिरची भिजत ठेवले मसाल्यासाठी. प्रगतीची चॉपिंग चाललंय खोबऱ्याचं. बारीक चॉप करतो. हॉटेल मॅनेजमेंट केलं होतंस तू? हा अच्छा, सोलकडीचं आहे का? इथे आहे ना आता पापलेट 2 पीसमध्ये कट करून घेतले. आणि याच्यातले फ्राय किती करायचे? सर्व कट नको करू. रस्त्याला 2 पापलेट वापरायचे आणि 5 आपल्याला फ्राय करायचे. 2 तर मी फ्राय केले होते संध्याकाळसाठी. सोलकडी तयारीचं काय 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 घेतलं का सोलकडी? काय आहे हे एकत्र मिक्स करणार आहेस आणि पाट्यावर त्यात काय कोथिंबीर आणि मिरची आणि अजून काय तो लाल कलरसाठी काय होता? नंतर आगळून मिक्स करायचं.
ते आपले साफ करून झालेत. गॅससाठी आहे ना थोडासा आगोल लावून घेतलेला आहे. आपण तुम्ही कोकम सुद्धा लावू शकता, असं काही आगोच पाहिजे. जेवण भेटणार आहे. 5 वाजता बोलतो. तू 5 वाजता बोललीस ना? 2:30 वाजता. 2:30 वाजले नाही का? हे गड्या टाक. तयारी झाले सर्व. त्याला मसाले लावून झालेत. कोणी लसूण घेतलेली आहे. लसूण आणि अद्रक फोडणीसाठी. आणि इथे बघा, इथे तुम्हाला दाखवतो एक युनिक चीज. हे आहे आमचा गावचा खलबत्ता. कित्येक वर्ष आम्ही आहे ना ह्या गावच्या नदीतल्या दगडाने आम्ही लसूण आणि कढीपत्ता लसूण घेतलेले हे याच्याने बारीक करतो. खलबत्ता आहे आमचा. आताच आम्ही रिसेंटली आणलाय खलबत्ता. असं नाही, खूप दिवस झाला आणायचं होतं पण लक्षात नव्हतं राहत. कारण याच्याने आमचे जर दिवस निघत होते तर आम्ही विचार केला कशाला आणायचा. कारण शक्यतो आम्ही तर जेवण बनवत नाही. हां, झटकन यांच्यासाठी झटकन. कारण कसं आहे ना, मातीतली माणसं आहेत त्यामुळे हे नवीन जनरेशनचे कसं आहे ना, जेवढं फास्ट आणि जेवढं सोपं काम असेल तेवढं करायला बघतो. मी जुनाच जनरेशनचा आहे, असं काही नाही. प्रगती पण मला वाटतं जुन्याच आहे का प्रगती की नवीन आहे? तेरे सोलकडे आज बननी चाहिए. हा, पहिले बोल रहे हैं. हा बघ, कॅमेरा पण नाही बोलतोय. नाही बनेगी, नाही बनेगी. थोडासा आहे ना मसाला वगैरे याच्यामध्ये आपण शिजवून घ्यावा एक 5 मिनिटं सर्व. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आपले जे मॅरिनेट करून ठेवले तर पापलेटचे 2 पीस आहेत ते त्याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर मग आपलं पापलेटची ग्रेव्ही एक 10 मिनिटामध्ये रेडी होईल. त्याच्यामध्ये कोकम टाकल्यावरून झालं आहे. काय आपला ह्याच्यामध्ये ना आम्ही नॉर्मल मीठ यूज नाही करत जेवणामध्ये. आहे ना सध्या आम्ही थोडं मीठ चेंज केलं आहे. आम्ही यूज करतो कोणता का? पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट. कसला पीठ आहे? रवा, तांदळाचं पीठ, मसाला. हा अगोदरच मिक्स करून ठेवलं होतं. त्या दिवशी मच्छी कधी तेव्हा गेलेली कोंबड्याची. त्या दिवशी घेतली, परवा घेतली. त्याच्यामध्ये मसाला घेतला होतास ना अगोदर? नाही, पण कमी आहे. सोलकढी बनवायला घेतली होती ना, याच्यामध्ये याचा कलर चेंज होण्याचं कारण आहे की जर तुम्ही सोलकढी बनवताय ना तर याच्यामध्ये जो आपण खोबरा घेतो ना, त्या खोबऱ्याचे जी आपला जो वरचा कवच असतो जो ब्लॅक कलरचा तो पहिला काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आणि जो व्हाईट आहे ना पोर्शन तोच परत घेऊन मिक्सरला लावायचा तर तो व्हाईट होतो. ते दोन्ही घेतल्याच्या नंतर ना त्याचा कलर थोडासा चेंज झालाय. ठीक आहे, टेस्ट तर सेम असणार आहे. चला आता आहे ना थोडं मच्छीचा फ्राय होऊन जाईल. त्यानंतर आता डायरेक्ट भेटूया आपण जेवण रेडी झालं. पीठ टाक ना त्याच्यावरती साईडला. चला मित्रांनो, या जेवायला. फायनली आमची पापलेट थाळी रेडी झाली. कशी वाटली आजची व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेस्ट करून बघूया कशी झाली ती. यांची पापलेट थाळी आजची दिसायला तर टेम्पटिंग दिसतेच आहे. पापलेट प्रॉपर शिजला आहे.
छान झालं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.